दिनांक 27 जानेवारी 2026 रोजी आपल्याला जिल्हाधिकाऱ्यांकडे पत्र प्राप्त झालेलं आहे. ती अभय योजना अंबरनाथमध्ये लागू झालेली आहे. 50% जी शास्ती आहे ती माफ करण्यात आलेली आहे. आज सगळ्या नागरिकांना अंबरनाथकरांसाठी खुशखबरी मिळालेली आहे. तुमच्या माध्यमातून सांगू इच्छिते की 381 कोटी पर्यंतची शास्ती आपल्या अंबरनाथकरांना वर होती. त्याच्यामधली 50% म्हणजे अंदाजे 190 कोटी पर्यंतची शास्ती माफी ही आता होणार आहे. आज सगळ्या नागरिकांना मी अंबरनाथकरांना एक आवाहन करणार आहे की आपण ही एक रकमी जर आपल्यावरची मूळ रक्कम आणि प्लस शास्तीची 50% आहे ती भरलात तर हा आपल्याला फायदा घेता येणार आहे. त्याच्यामुळे लवकरात लवकर आपण ही रक्कम भरावी ही विनंती आहे. नाही, याच्यासाठी आतापर्यंत कुठलीही डेडलाईन अशी नाहीये. त्याच्यामुळे तुम्ही ही भरलात तर चांगली गोष्ट आहे. कारण की काय आहे की 19 मे 2025 पर्यंत जी शास्ती आहे ती माफ झालेली आहे. त्याच्यानंतर जी शास्ती आहे म्हणजे 19 मे नंतर 20 मे पासून आतापर्यंत शास्ती लागणारच आहे. त्याच्यामुळे तुम्ही लवकरात लवकर भरावी ही विनंती आहे सगळ्यांना. त्याचबरोबर तुम्हा सगळ्यांना नागरिकांना हे सांगायचं आहे की आपलं ऑनलाईन पेमेंट सुविधा सुद्धा आता चालू झालेली आहे. मध्ये थोडे अडथळे होते पण आता ते अडथळे दूर झालेले आहेत. mahaulb.in ही आपली साईट आहे. त्या साईटवर जाऊन तुम्ही ऑनलाईन पेमेंट जे ते मोड तिथे ऑप्शन आहे त्या तिथे क्लिक केल्यानंतर तुम्हाला मालमत्तेचा नंबर टाकायचा आहे आणि तुम्हाला तिथे पेमेंट करता येणार आहे. तरी तुम्ही युपीआय मार्फत त्याचबरोबर नेट बँकिंग, क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड हे सगळे ऑनलाईन माध्यम वापरून पेमेंट करू शकता. त्याच्यामुळे हा ऑनलाईन पेमेंटचा लाभ घ्यावा ही विनंती आहे. तशी विंडो आपण खाली म्हणजे चालूच आहे. त्याचबरोबर आपण ऑनलाईन साठी सुद्धा स्पेशल स्टाफ बसवणार आहोत जेणेकरून ज्या नागरिकांना ऑनलाईन घरी शक्य नाहीये तर तिथे आपली माणसं स्टाफ असणार आहे कर्मचारी आणि त्यांना ऑनलाईन पेमेंट साठी मदत करणार आहे. नक्कीच आता 1-2 दिवसांमध्येच आपण आता 50% शास्ती आलेली आहे आणि पुढच्या 2 दिवसांमध्ये 100% शास्ती माफीसाठीचा जो आपला प्रस्ताव असणार आहे तो आपण जिल्हाधिकाऱ्यांकडे आपण सुपूर्द करणार आहोत. जेणेकरून जिल्हाधिकाऱ्यांचा अभिप्राय असेल तो ते देऊन ते पुढे पाठवतील आपला.